पोटगीवरून माझगावच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली, ज्यात आपण मुलांना स्वीकारतो पण करुणा यांच्याशी लग्न झालेलं नाही असं धनंजय मुंडेंच्या वकिलांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं। आणि त्यावरून मुलं तुमची मग पत्नी का नाही असा थेट सवाल कोर्टाने केलाय। कोर्टात नेमकं काय घडलंय पाहूया। पोटगीवरून करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं प्रकरण माझगावच्या सत्र न्यायालयामध्ये आलंय। यावेळी न्यायालयानं धनंजय मुंडेंना थेट सवाल केला, मुलं तुमची आहेत मग करुणा पत्नी कशा नाही। धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी युक्तिवाद करताना असं म्हटलं की करुणा मुंडेंशी लग्नच झालेलं नाही तर पोटगी कशी देणार। त्यावर न्यायाधीशांनी विचारणा केली, याचिकाकर्त्या करुणा मुंडेंना मुलं आहेत का, मग ही मुलं कुणाची आहे, करुणा मुलांची आई आहे की नाही, मुलांचे वडील कोण। त्यावर धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी असं म्हटलं की राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहे। आम्ही मुलांना स्वीकारतो पण मुलांच्या आईशी लग्न केलेलं नाही। यावर पुन्हा न्यायाधीशांनी सवाल केला, मुलं तुमची आहेत असं म्हणता मग करुणा पत्नी कशा नाही। परत धनंजय मुंडेंच्या वकिलांनी असं म्हटलं की धनंजय मुंडे यांचं करुणा मुंडेंसोबत अधिकृत लग्न झालेलं नाही। न्यायाधीशांनी मुंडेंच्या वकिलांना पुन्हा सवाल केला, मग धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या दोन मुलांची आई आणि वडील कोण आहे। धनंजय मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं की धनंजय मुंडे आणि करुणा यांचे संबंध परस्पर संमतीने होते, कुठेही लपवलेलं नाही। राजश्री मुंडे जे आहे जे धनंजय मुंडेच्या जीवनामध्ये 2002 मध्ये आलेली आहे आणि धनंजय मुंडेने स्वतः हायकोर्टामध्ये लिहून दिलेला आहे की ज्यावेळी माझ्यावरती डिफॉर्मेशनचा केस केला होता त्यावेळी त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे हायकोर्टामध्ये 98 मध्ये आमचं लग्न झालेलं आहे आणि हे सगळे पुरावे मी सादर करणार आहे। धनंजय मुंडे करुणा यांना पत्नी मानायला तयार नाहीत, संमतीनं लिव्ह इन मध्ये राहिल्याचं त्यांनी म्हटलंय। करुणा मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद आहे की धनंजय मुंडेंसोबत करुणा यांचं 1998 मध्ये लग्न झालं। लग्नानंतर त्यांना 2 मुलं आहेत, त्यांचे फोटोही आहेत। त्यावर कोर्टानं पुराव्यांसंदर्भात विचारणा केली, करुणा यांचे धनंजय मुंडेंसोबत लग्न झालं याचे पुरावे आहेत का। मात्र करुणा मुंडेंच्या वकिलांनी युक्तिवादावेळी कागदोपत्री पुरावेच आणले नाहीत। त्यावरून कोर्टातच करुणा मुंडेंनी आपल्याच वकिलांवर संताप व्यक्त केला। लग्नाचे पुरावे सोबत का आणले नाहीत अशी विचारणा त्यांनी केली। करुणा यांच्या वकिलांनी लग्नाचे पुरावे पुढच्या तारखेला कोर्टामध्ये सादर करू अशी विनंती केली, जी कोर्टानं मान्य केली। ये माझे वकीलचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, ज्या त्यांनी अगोदर सबमिट नाही केले तर मी लक्ष देऊन ते पूर्ण पुरावे सादर करणार आहे। जसे की आमच्या जॉईंट अकाउंट आहे HDFC बँकमध्ये, धनंजय मुंडेची 1 कोटीची बजाज एलियन्सची पॉलिसी आहे ज्याच्यावर मी नॉमिनी म्हणून पत्नी म्हणून नॉमिनी आहे आणि त्यांनी विल जे काय सांगताय स्वीकृतीपत्र आणि ते विल जे लिहून दिलेली आहे त्याचे सगळे पेपर पुरावेवरती मी बायको आहे। न्यायाधीश साहब पण मतलब हंस दिए थे न्यायाधीश साहब खुद, और न्यायाधीश साहब ने खुद बोला कि बच्चे उनके हैं और पत्नी नहीं है, ऐसा कैसे हो सकता है। तो ये पुरावे सारे मैं आने वाली 5 तारीख को सादर कर दूंगा। धनंजय मुंडेंच्या पत्नी म्हणून बँकेतील जॉईंट अकाउंट 1 कोटींच्या पॉलिसीवर पत्नी म्हणूनच मी नॉमिनी असल्याचे पुरावे असल्याचं करुणा यांचं म्हणणं आहे। आणि जर लग्नाचे पुरावे असतील तर धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीची माहिती लपवल्यामुळे आमदारकी सुद्धा जाणार असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। तर ते त्यांचा वैयक्तिक वाद आहे आणि मला वाटतं जर खरंच लग्न झालं असेल आणि त्याचे काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि त्याच्यात काहीच शंका नाही। वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयानं करुणा मुंडेंना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले। मात्र ही पोटगी कमी असून 9 लाख रुपये महिन्याला देण्यात यावेत असं करुणा यांचं म्हणणं आहे। तर पोटगी विरोधात धनंजय मुंडेंनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली। पोटगीवरून धनंजय मुंडेंच्या वकिलांनी असं म्हटलंय की करुणा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांनी निवडणूक सुद्धा लढवलेली आहे। करुणा वर्षाला 15 लाखांच्या जवळपास इन्कम टॅक्स भरतात, त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत। कन्स्ट्रक्शन मध्ये करुणांची गुंतवणूक आहे, एका व्यवसायामध्ये त्यांनी 3 कोटींची गुंतवणूक केलेली आहे। त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांना पोटगी कशाला हवी। निवडणूक लढण्यासाठी 10,000 रुपयाची डीडीची फक्त गरज असते
आणि जे निवडणुकीमध्ये काही खूप मोठा खर्च मी केलेला नाही आहे. आणि जे 3 कंपनी आहे कंपनी, पण जे धनंजय मुंडेचीच होती आणि ज्या वेळे 2016 पासून ते कंपनी बंद पडलेली आहे, त्याच्यामध्ये काहीही उत्पन्न नाही आहे. 3 कंपन्या धनंजय मुंडेंच्या होत्या, सध्या बंद पडल्या असून कोणतेही उत्पन्न नाही असं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे. अर्थात सुनावणीमध्ये प्रकरण लग्नाच्या पुराव्यावर अडकलेलं आहे. लग्नाचे पुरावे 5 तारखेला सादर करणार असल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलं. त्यावरून कोर्ट पोडगी संदर्भात अंतिम फैसला सुनावणार आहे. कृष्णा सोनारवाडकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.